शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे धनंजय मुंडे होते, यांनी स्पष्टपणे सांगितलं, की बीडला बदनाम करायचं कारण नाही. बीडला बदनाम करू नका, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांना पालकमंत्रीपद मिळालं आहे आणि अजितदादाला बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत, त्याचबरोबर जे अंबादास दानवे आहेत आणि अनेक जे नेते आहेत, सर्व नेते आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आले होते, छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. आणि त्यानंतर तिथं जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांची मुलगी आहेत, ते सर्वजण उपस्थित होते आणि त्यांनी अजित पवार आणि सरकारकडे विनंती केली आहे, की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही गप्प आहोत आणि वाल्मिक कराडचे समर्थक आंदोलन करत आहेत, हे आम्हाला पटत नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, एखादा आरोपी जर आंदोलन करत असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकार जर केस मागं घेणार असेल, तर आम्हाला पण आंदोलन ताकदीनं करता येतं. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे, येत्या 25 जानेवारीला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. संतोष भैया देशमुख त्याचबरोबर परभणीचं प्रकरण, या दोन्ही प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं देखील जे सूर्यवंशी प्रकरण झालं आहे त्यात पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.